श्री गुरु लीलामृत अध्याय 4. गोकर्ण क्षेत्री श्रीपादयती राहिले वर्षे 3 गुप्ती तेथोनी श्रीगिरी पर्वता येती लोकानुग्रहासी मासचारी क्रमोनी तेथे आले निवृत्ती संगमाते दर्शन द्यावया भक्त लोकाते पातले तया कुरवपुर महाक्षेत्र कृष्णा गंगा वाहे तीर महिमा सांगता असे अपार भूमंडळात दुर्लभ श्रीपाद राहिले कुरवपुरी ख्याती जाहली भूमीवरी वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण होता तया ग्रामी त्याची भार्या अंबिका तिथे पुत्र होऊनी मरती तिज पुत्र जाहला मंदमती माता स्नेह करी प्रीती व्रतबंध करीती कुळाचारी वेदाभ्यासी घालावया विद्यानये तया कुमरा मंदमती अज्ञान बहिरा अनेक परी शिकवी त्याती विद्यानये वेद त्यासी ऐसा काळ क्रमोनी होते तया ग्रामात अंबिका बोले पतिसी प्राण त्याजीन म्हणूनी विप्र पडला असमाधानी पंचतत्व पावला परियेसा पुत्रासहित ते नारी होती तेथे कुरवपुरी याचुनी आपुले उदर भरी जीवित्वा करी येणे परी विप्र स्त्रियेचा कुमर देखा विवाह योग्य जाहला निका निंदा करीती सकळ लोक मतिहीन म्हणून या कन्यान देती त्यासी कोणी समस्त ब्राह्मण म्हणती त्यासी दगडा परी जन्मलासी अरे मूर्खा कुळनाशका भिक्षा मागोनी उदर भरिसी लाजन ये तुझ कैसी जन्मोनी तू संसारी काय करावे पशुत्वापरी ऐसे ऐकोनी ब्रह्मचारी दुःख करी नाना परी मातेसी म्हणतसे अवसरी प्राण त्याजीन आपुला ऐकोनी पुत्राचे वचन माता शोक करी अति गहन माता सुत दुःख करीत गेली गंगा प्रवाहात तेथे देखिले श्रीपादयती स्नान करिता जाऊनी दोघे लागिती चरणी विनविती वासना असे अमुचे मनी प्राण त्यजू गंगेत ऐकोनी विप्रस्त्रियेचे वचन पुसती श्रीपाद कृपा करून काय संकटी तुमचे मन त्याजिणे प्राण कवण्या गुणे विप्रस्त्री सांगती जाहली दुःखा सकळा अनेक तीर्थे पादचारी केली व्रते पूजा करी सकळही देव आराधिले व्रते उपवास सांगू किती करीते झाले अपरिमिती झाला पुत्र हा दुर्मती निंदा करीती सकळ जन वेदशास्त्र संपन्न पती माझा ब्राह्मण त्याचे पोटी जन्मला हा हीन मंदमती दुरात्मा कृपा करी गा श्रीपादयती पुत्र न व्हावा मंदमती म्हणूनी धरिले तुझे चरण शरणागता करावया रक्षण सकळ लोक त्यासी वंदिती ऐसा पुत्र होणार गती उपाव सांगा श्री गुरुयती म्हणूनी चरणी लागली श्रीपाद ऐकोनी तिचे वचन सांगती भक्ती कृपा करून करी वो ईश्वर आराधन पुत्र होईल श्री हरी ऐसा म्हणती श्रीपाद तियेसी ईश्वर पूजी वो तू प्रदोषी मंदवारी विशेषी पूजा करी भक्तीने ऐकोन श्री गुरूंचे वचना संतोषली विप्रांगना जाऊनी लागे श्री गुरुचरणा पुत्र झाला कृष्णा ऐसा प्रदोष पूजा ऐसे फळ श्रीपाद सांगती विप्रस्त्रियेसी तुझे मनी असेल जरी होईल पुत्र मजसरी बोलावनी तिचे कुमारकासी हस्त ठेविती मस्तकेसी ज्ञान जाहले तत्काळेसी त्रिवेदी झाला शास्त्रज्ञ विप्र स्त्री पूजा करी प्रदोषी पुत्र झाला तिचा महाज्ञानी वेदशास्त्र संपन्नी पूज्य जाहला अतिगहनी विवाह झाला मग तयासी पुत्र पौत्री नांदे हर्षी श्री गुरु कृपा होय जासी ऐसे होय अवधारा
ऐसा श्री गुरु कृपावंत भक्तजना ऐसे रक्षित शनी प्रदोष व्रत जे करीती प्रसन्न होती तया श्री गुरुनाथ. श्रीनाथार्पणमस्तु.